मुश्किल को आसान से बांधे हुए रख। देख, अक्सर यहाँ पर कोई ना कोई हर शख्स कभी ना कभी कहीं ना कहीं अक्सर टूटा है, और जो खुद को कहता है टूटा नहीं है तो बिल्कुल झूठा है। इसलिए जो जंग छेडला तुमचा विषय आणि खूप आपण पुढे जाणार आहोत आणि यानंतर मनोगत व्यक्त करण्याचा करतो। मला अडचणच पडली, बऱ्याच वेळेला दोघांना सारखेच गुण असले की अल्फाबेटिकली लावावं लागतं, म्हणून त्यांचंही नाव हरिभाऊ आणि यांचंही नाव हरिभाऊ। आता कुणाला घेऊन ते ज्येष्ठ हे ज्येष्ठ, म्हणून परंतु ते प्रमुख मान्यवर आहेत त्यांना थांबवतो आणि दुधमल सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त पासून मागच्या मार्च 2024 पर्यंतच्या शाळांत परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा स्नेह मेळाव्याच्या निमित्तानं आयोजित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्यासाठी मुख्याध्यापक वैद्य सर, संस्थेचे कोषाध्यक्ष श्रीकांत पाटील, त्याचबरोबर आमचे दीर्घकालीन सहकारी ज्यांनी नोकरीमध्ये लागल्याच्या नंतर आम्हा सर्वांना सामावून घेतलं असे नवनिर्वाचित नगरसेवक, ज्येष्ठ शिक्षक हरिभाऊ चव्हाण, उर्दू शाळेचे मुख्याध्यापक सुलतान सर, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक पवार सर, आणि ज्या आपल्या शाळेमध्ये जे विद्यार्थी घडले त्यांना आम्ही शिडीनं मारलं। तुम्ही वर्गाबरोबर त्यांच्या वर्गात जर असाल तर तुम्ही त्यांच्याबरोबर गोंधळ केला, पण आज ते या शहराच्या व्यवस्थेमध्ये ते या शहराचे कारभारी म्हणून किंवा प्रमुख म्हणून ज्यांची या शहरातल्या लोकांनी निवड केली असे नवनिर्वाचित नगरसेवक गणेश बगाडे, माधुरी, अविनाश, जे की आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत। समोर उपस्थित सर्व माजी विद्यार्थी दैनंदिन जीवनामध्ये वावरत असताना आता तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये स्थिरावलेले आहात। काही जण संसारामध्ये स्थिरावलेले आहेत, आपापल्या उद्योगामध्ये स्थिरावलेले आहेत। जेव्हा तुम्ही प्राथमिक शाळेमध्ये माध्यमिक शाळेमध्ये शिकायला होतात तेव्हा आम्ही तुम्हाला मारलो, तुम्हाला शिक्षा केली, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी होत्या। आणि जे आता नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून गेले तर नगरपालिकेमध्ये सुद्धा आपले काही विद्यार्थी आहेत, निलेश आहे, आता गजानन आला, आपला गजानन दामटे आता मीडियामध्ये आहे। या ठिकाणचे बहुतांश विद्यार्थी हे आपापल्या व्यवसायामध्ये स्थिरावलेले आहेत। काहीचे पाल्य सुद्धा आमच्याकडे आहेत, तुम्ही विद्यार्थी आहात त्यांचे तुमचे पाल्य आमच्याकडे आहेत, म्हणजे पालक आणि विद्यार्थी पालक असा सुद्धा हा स्नेह आहे। सरांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये सांगितलं, आपण एरवी दैनंदिन जीवनामध्ये पाहतो किंवा मोबाईलवर पाहतो की खूप विद्यार्थी माजी विद्यार्थी शाळेमध्ये त्यांचा स्नेह संमेलन होतो, आणि खूप जणांना आपल्या शाळेमध्ये आल्याच्या नंतर जुन्या आठवणी आपल्या स्मृती ताज्या होत असतात। काय वाजवा बाबूराव इकडे फोटो काढते। खूप ठिकाणी आपल्याला आपल्या जुन्या ज्या आठवणी असतात शाळेमध्ये शिकलेल्या त्या आपल्या पुन्हा प्रसंगानुरूप उजाळलेल्या असतात। आम्ही तुम्हाला शिकत असताना खूपदा काही कठीण तुम्हाला त्यावेळेस वाईट वाटलेलं असतं। बऱ्याच वेळेस बोलत असताना शिक्षकाबरोबर समजा आंबी सुद्धा होत असते। ह्या सगळ्या गोष्टी आपण बाजूला सारून आता तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये स्थिरावलेले आहात किंवा स्थिरावण्याचा प्रयत्न करीत आहात। रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही संघर्ष करीत आहात, कसा संघर्ष असतो, कसे प्रयत्न करावे लागतात, काय कष्ट घ्यावे लागतात, हे आता तुम्हाला कळालेले आहे। आम्हाला आता तुम्हाला सांगायची गरज नाही। जेव्हा आम्हाला तुम्हाला सांगायचं होतं तेव्हा आम्ही तुम्हाला जेव्हा सांगित होतो तेव्हा तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करत होता, पण आता जेव्हा जेव्हा तुमच्या समोर हे प्रसंग येत जातात तेव्हा तुम्हाला असं वाटतं की आपल्याला शाळेमध्ये गुरुजींनी सांगितलं, आपण ते ऐकलं नाही, ऐकले असतं तर आज आपल्याला गोष्ट आली नसती, म्हणजे तुमच्या समोर ते आलं नसतं। आणि जसा जसा काळ निघून जातो तसं आपले जे म्हणजे आपल्याला खूप समस्या निर्माण होत असतात, म्हणजे ज्या काळामध्ये करायचं असतं त्याच काळामध्ये करणं हे आपल्या जीवनातलं एक महत्वाचा भाग आहे।
आणि मग त्यासाठी येणारी जी संकट असतात त्या संकटाला मात करून आपल्याला पुढे जायचं असतं. आता निवडून आलेले जेवढे हे आपले विद्यार्थी आहेत यांनी पाहिलेलं आहे की निवडून येताना काय किती कष्ट घ्यावे लागतात. आता गणेश तर आमच्या सोबत होता, अविनाश नंतर सगळ्याधिक मतदान त्यांच्या प्रभागामध्ये मिळवलं. माधुरी त्या ठिकाणी तिने सुद्धा यश संपादन केलं आणि चव्हाण सर तर तिथं काही नसताना सुद्धा चव्हाण सरनी मोठ्या कौशल्याने लोकांमध्ये केलेल्या कामाचा आढावा देत त्यांनी त्या ठिकाणी यश संपादन केलं. आणि या सगळ्यामध्ये या सगळ्यांच्या सहकार्याला श्रीकांत पाटील सुद्धा होते आणि सर्व त्यांची त्या त्या ज्या पक्षाकडून ते होते त्या पक्षाला मानणारे जे लोक असतील, कार्यकर्ते असतील ते त्यांच्या समोर होते. आणि त्यांनी सुद्धा पाहिले की लोक म्हणजे कसा प्रसंग येत असतो. त्या सगळ्या प्रसंगामधून तुम्हाला जायचं, आम्ही सुद्धा जात असतो. आणि शाळेमध्ये तुम्ही माजी विद्यार्थी म्हणून आलात. शाळेच्या अनुषंगाने आपल्याला कोणाला वाटते की माझी शाळा ही अतिशय चांगली असली पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांचं प्राथमिक शिक्षण हे अतिशय चांगलं असतं किंवा ज्या प्राथमिक शाळेमध्ये किंवा माध्यमिक शाळेमध्ये शिकत असताना त्या शाळेमध्ये वेगवेगळ्या त्यांच्या गुणांना त्या शाळेमध्येच वाव मिळतो आणि पुढे मग आपण त्याला विकसित करतो आणि आपलं वेगळं क्षेत्र आपण निवडत असतो. आणि तुम्ही सुद्धा ते केलेलं आहे. आज तुम्ही तुमच्या संसारामध्ये दैनंदिन जीवनामध्ये आता तुम्ही स्थिरावत आहे आणि मग शाळेमध्ये तुम्ही यावं, थोडं रममान व्हावं, गतकालीन तुमच्या आठवणी पुन्हा स्मृती तुमच्या जागृत व्हाव्यात. एकमेकाचा एवढे सगळे काही विद्यार्थी एकमेकांजवळ आले नसते, माझे विद्यार्थी आले नसते, आले असत्या तरी तुमच्या चर्चेचा विषय हा वेगळा झाला असता. जसं आता गवाले सरांनी तुम्हाला सांगितलं, वर्गातल्या खूप आठवणी तुमच्या जागृत होतात. तुम्ही सरांना त्रास दिलेला असतो, सरांनी तुम्हाला मारलेलं असतं, वर्गामध्ये गोंधळ केलेला असतो, विद्यार्थ्याबरोबर केलेला असतो. आता बाबूराव आले तुम्ही सगळ्यांनी टाळ्या निलेशला सगळ्यांनी चिडलेलं आहे. आपला मुकेश आहे, ही सगळी जी टीमवर सगळे विद्यार्थी, दीपक आहे, हे सगळे जे विद्यार्थी तुम्हाला आठवणी या ठिकाणी हे झाले. आणि जे ताणतणाव आहे त्या ताणतणावामधून काही काळ का होईना आपण थोडं विद्यार्थी दशेमध्ये आलो, याचा आपल्याला अधिकचा आजच्या या दगदगत्या धावत्या या काळामध्ये आपल्याला तेवढं रिलॅक्स आपण म्हणजे तुम्ही झालेला आहात. आणि नेहमी शाळेकडे तुम्ही यावं हा हेडमास्टर सरांचा, सर्व शिक्षकांचा त्यामागचा हेतू आहे. आपली शाळा ही ज्या शाळेमध्ये आपण शिकलो, ज्या शाळेमध्ये शाळेनं आपल्याला जीवनाचा मार्ग दाखवला, चांगल्या गोष्टी आपल्याला त्या शाळेतून जी मूल्ये आपण जगण्याची घेतले, एक सुनागरिक म्हणून आपल्याला पुढे जीवनामध्ये वावरायचं आहे, ती शाळा आपली सुंदर असली पाहिजे. त्या शाळेतल्या काही जसं आता ठिकाणी सांगितले काही कमतरता असतील तर आपल्याला जसं होईल तसं आपण त्या शाळेमध्ये ज्या शाळेने आपल्याला घडविलं त्या शाळेला सहकार्य करणं आपलं सुद्धा काम आहे, जसं होईल तसं. आणि मग हाही त्याला मागचा एक हेतू आहे. त्याचबरोबर तुमचा आमचा संवाद व्हावा, खूप दिवस झाले त्याच्यामध्ये गॅप पडलेला आहे आणि याच्यामधून सर्वजण मोकळेपणाने गप्पा करावे हा त्याच्या मागचा हेतू आहे. तुम्ही सर्वजण विद्यार्थी या ठिकाणी माझे विद्यार्थी आलात, तुमचं सर्वांचं शाळेच्या वतीनं अभिनंदन आहे, आभार आहे. त्याचबरोबर तुम्ही शाळेकडे येत जावं, काही अडीअडचणी झाल्या असल्या तर त्या आमच्याशी त्याचा म्हणजे त्या शेअर कराव्यात. आमच्या काही अडचणी असतील तर आम्ही तुम्हाला सांगू, काही जर तुमचं चुकत असेल तर पूर्वी आम्ही तुमचे सर आहोत, त्याप्रमाणे आजही आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू. एखादी गोष्ट जर काही कुठे जर चुकत असेल तर तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये दुरुस्ती करावी, हाही याच्या मागचा हेतू आहे. तुमचा आमचा हा जो स्नेह आहे तो कायम राहावा. तुमच्या आमच्यामध्ये शिक्षकामध्ये आणि विद्यार्थ्यामध्ये माजी विद्यार्थ्यामध्ये असणारा जो संवाद आहे तो सामाजिक बांधिलकी या दृष्टीनं, शहराच्या दृष्टीनं, आपल्या शाळेच्या दृष्टीनं हितकारक व्हावा या अनुषंगानं आजचा हा मेळावा होता. आपण सर्वजण आलात त्याबद्दल पुन्हा एकदा शाळेच्या वतीनं आपले सर्वांचे अभिनंदन. आणि पुन्हा जेव्हा जेव्हा आपल्याला बोलवलं तेव्हा या शाळेविषयी तुमचा लहानपणापासूनचा असणारा जो लढा आहे, स्नेह आहे, सरांच्या विषयी असणारी जी आदर आहे तो आदर तुमचा कायम राहावा अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद.